नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रानभाजी पाहणार आहोत। तर ही मोहरीच्या पानांची भाजी आहे। तर आपण आता ही भाजी साफ करून स्वच्छ अशी साफ करून याची भाजी करून घेऊ। आपण मोहरीची भाजी पूर्णपणे साफ केलेली आहे। सध्या पावसाळा असल्यामुळे भाजीला खूप भरपूर अशी माती लागलेली। मग आपण हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून तिसऱ्या पाण्यामध्ये मीठ टाकून 5 मिनिटं ठेवणार आहोत। मग परत स्वच्छ पाण्याने धुवून ती कटिंग करून घेऊ पाणी निथळून। आपण आता 2 ते 3 पाण्याने भाजी धुतलेली। आपण आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये पाण्यामध्ये। आता त्या पाण्यामध्ये आपण आपली धुतलेली भाजी टाकणार आहोत आणि अशीच 2 ते 3 मिनिटं ठेवणार आहोत आणि परत मग ते स्वच्छ पाण्याने धुवून भाजी कटिंग करून घेऊ। 2 कांदे कापलेत, 2-3 हिरव्या मिरच्या कापल्यात, लसूण कापलेला आहे। आपण आता भाजी फोडणी देऊ। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण आता तेल तापलेलं आहे आपलं। आता मिरची आणि लसूण टाकू, नंतर कांदा टाकू। भाजी कटिंग करून घेतलेली आपण। लसूण आणि हिरवी मिरची टाकली, लसूण लाल झाला आणि कांदा परत मिरची परतली की कांदा टाकू। आपण कांदा टाकला होता, कांदा परतल्यावर भिजवलेली डाळ टाकली मध्ये। आता ही चांगली परत हलवून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपली भाजी टाकून घेऊ। आपण मीठ टाकलेलं आहे कांदा परतताना। आता भाजी टाकून घेऊ आपली कापलेली। थोडी थोडी भाजी टाकून असे मिक्स करून घेऊ आता व्यवस्थित। आणि आता सगळी भाजी टाकून त्याच्यामध्ये झाकण ठेवू। 5 मिनिटांनी भाजी आपली शिजलेली असेल। 5 मिनिटं लागतात भाजीला। पूर्णपणे अशी कवळी भाजी आहे। झाकण पण लगेच ठेवायचं नाही, जरा वेळाने ठेवायचं, नाही तर मग भाजीला पाणी सुटतं। कवळी भाजी आता 2 मिनिटं अशी आपण पूर्ण अशी वरती शिजू। अशा प्रकारे तयार आहे आपली मोहरीच्या पानांपासून केलेली भाजी। तयार आहे आपली एक रानभाजी मोहरीच्या पानांची।